ना तरी पवने स्पर्शिले निर पडी आसे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्त कणकी. किंवा वायूने हलविलेले पाणी जसे लहरीच्या आकाराने भासते अथवा दागिने घडविणाऱ्याच्या इच्छेने सोन्यावर अलंकाराचा आकार प्रगट होतो. पाणी वायूनं हलवलं, लाटा निर्माण होतात. लाटा म्हणजे समुद्र का हो? समुद्र धीर, गंभीर आणि शांत आहे. वाऱ्याने हलवलं म्हणून सुनामी देखील लाटा निर्माण होतात. त्या लाटा भासतात. इतका भयंकर समुद्र आहे का? नाही, तो शांत आहे. म्हणजे मुळातलं स्वरूप शांत आणि प्रशांत आहे, पण वाऱ्यानं हलवल्यामुळे लाटा निर्माण झाल्यात. आणि लाटा क्षणिक आहेत, त्या संपणाऱ्या आहेत, पण मूळ पाणी स्थिर होईल. असं चैतन्याचं ही लाट आहे, शरीर घेऊन बाहेर आलेली आहे आणि संपणार आहे. म्हणजे लाटेसारख्या देहाला सत्य मानतोय आणि लाटा समुद्रातून उसळल्यानंतर लाटा म्हणजे समुद्र मानतोय, चूक. अर्जुना, हे सत्य नाही. आणि ह्या शरीरधारी माणसांना तो आपलं मानतोस, ज्यांचे शरीर नष्ट होणार आहेत, जे अव्यक्तातून व्यक्त झालेत आणि पुन्हा अव्यक्त होणार आहेत, आणि त्यांच्या शरीरासाठी रडतोस, असा अर्थ घ्यायचा. का परापेक्षा अलंकार व्यक्ती कणकी. सोनं असतं, सोनार त्याच्या इच्छेने दागिने बनवतो, अलंकार घडवतो. सोनं शुद्ध स्वरूपात जर पाहिलं तर अलंकार स्वरूपात असतं का? नाही. अलंकार जे तुम्ही बनवलेले आहेत ते सोन्यावर चढवलेला मुलामा आहे, मूळ सोनं नाही आहे. ते मूळ सोनं नाही आहे. सोन्यावर ते अलंकार एक वेगळ्या ढंगाचं दिसतं, ते म्हणजे सोन्यावरचा अलंकार आहे, सोन्याचा अलंकार केलेला आहे. मूळ चैतन्यावरचा हा अलंकार आहे, हा देह. म्हणजे जाणपा माया करीत तैसे सकळ हे मूर्त. जाणपा माया करीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. त्याप्रमाणे साकार जगत मायेने आकारित झाले आहे. पूर्ण समज. कसे म्हणशील तर आकाशात मेघांचा पडदा जसा उत्पन्न होतो, आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, तसाच या मूळ चैतन्यावर, ते चैतन्यावर ते हा ढगासारखा एक मायावी आकार असा जगताचा पडदा तयार होतो. मुळात ब्रह्मचैतन्य तसं नाही, मायेने आकाराला आलेलं आहे. ती छाया आहे, ती संपणारी आहे, नष्ट होणारी आहे, दिसते, हातात येत नाही, टिकणार नाही. तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुदसी काही. तू अभिट ते पाही चैतन्य एक. त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याच्यासाठी तू का रडतोस? म्हणजे भीष्माचार्याला मारायचं नाही असं तुला वाटतं? भीष्माचार्यांचा देह हा टिकणारा नाही, तो मायावी. द्रोणाचार्याला मारायचं नाही असं तू म्हणतोस, म्हणजे तू देहाला मारतोयस, मायेला मारतोयस, त्याच्या मूळ चैतन्याला नाही. लक्षात घ्या कसं म्हटलेलं आहे. आणि तू त्यांच्यासाठी रडतोस कारण ही शरीर टिकणार नाहीत, राहणार नाहीत. हे राहणार नाही ती शरीर. आज देसाई मोरे आणि मी मुंजाजीराव शेळकेकडे गेलो होतो. ते म्हणाले की सगळे म्हणतात बायको गेली, तुम्हाला आता वाईट वाटत असेल, तुमचा ती सहारा होती, ती सेवा करणारी होती, आता तुम्हाला जरा त्रास होईल. त्यांनी एक वाक्य वापरलं, ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं नाही त्यांचं भलं झालं, त्यांनी माझी सेवा करावी हा भाव स्वार्थपणा दाखवतो, स्वार्थीपणा दाखवतो.
किती सेवा करायची त्यांनी आपली. प्रभू जे करतो ते योग्य करतो. प्रभू न्याय बरोबर देतो. आपण स्वार्थामुळे वाटतं लोकांनी आपली सेवा करावी, त्या सेवेतून मुक्त झाल्या. लक्षात घ्या, हीच भूमिका भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत. तू ज्या शरीरांसाठी रडतो ते टिकणार नाही. ते म्हणे ते आधी गेले, दोघांपैकी कोणीतरी अगोदर जाणार आहेच, कोणी राहणार नाही. हीच भूमिका भगवान कृष्ण अर्जुनाला समजून सांगतायत. पण अर्जुनाला लवकर कळत नाही, कारण तो सामर्थ्यात जरी चांगला असेल, पात्रतेत जास्त असेल, पण समजुतीत आपल्यासारखा आहे. त्याप्रमाणे साकार मायेने, त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याच्यासाठी तू का रडतोस? तर मुळात जे अवीट अक्षय ब्रह्म आहे ते तू पहा, त्याकडे ध्यान दे, त्यात मनबुद्धी होत. मुळात त्यांच्यामधील चैतन्याला पहा. नमन कोणाला आहे? जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मुळातील चैतन्य आतलं जे भूत समोरून शरीरधारी दिसतं, त्याच्या आतल्या चैतन्याचा देवाला नमस्कार आहे. त्यासाठी तू का रडतोस? तर मुळात जे अवीट अक्षय ब्रह्मचैतन्य आहे ते तू पहा, त्याकडे ध्यान दे, त्यात मनबुद्धी ओत. तैसे आधीची जे नाही. भीष्माचार्य पहिल्यापासून जन्मलेत का? द्रोणाचार्य पहिल्यापासून जन्मलेत का? दुर्योधन पहिल्यापासून जन्मलाय का? आणि आपले तरी जन्म पहिल्यापासून झालेत का? आत्ता झालेत आणि आत्ता जाणार आहेत. घाबरायचं कारण नाही. जगाच्या रहाड गाडग्यात जन्मलोत, मेलोत. आपल्याला वाटतं 60-70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष आपण जगलो. हा पार युगाच्या दृष्टीनं हा एक सेकंदाचा एक काळ नाही. फटाक जन्मले की मेल. आपल्या दृष्टीनं प्रचंड मोठा काळ आहे. मांडलेला आहे हा विषय मी. जयाची, म्हणून तू त्या चैतन्याकडे पहा, अवीट चैतन्याकडे पहा. आपण देहाकडे पाहतो. जयाची आरतीची भोगित, म्हणून रामकृष्ण परमहंस शारदा मातेला समाधी घेत असताना म्हणाले, अश्रू ढाळायचे नाहीत, मी गेल्यानंतर रडायचं नाही, गंध पुसायचा नाही, मंगळसूत्र तोडायचं नाही, कारण मी शरीराने चाललोय. शरीर नश्वर आहे, मायावी आहे. चैतन्य रूपानं मी कायम आहे. मी गेलो कुठे? आणि तोही रडायचं नाही. सोपं नाही आहे, सोपं नाही, पण हे अपेक्षित आहे. हा भगवंत नाही रडला हो. 16,108 बायकांना प्रत्येकाला 10 पोर होती. किती मुलं झाली भगवंताला? नक्की एक परभणी इतकी फॅमिली होती. भगवंताची फॅमिली परभणी इतकी नक्की होती. 2-2.5 लाखाच्या कमी नव्हतेच. सगळे बुडवले, पण हा भगवान रडला नाही. समाधीमध्ये बद्री केदारला जाऊन 12 वर्ष समाधीस्थ अवस्थेमध्ये राहिले. भगवान जे बोलतात ते करून दाखवतात. आपण बोलतोय एक, चालतोय एक, पाहतोय एक, करतोय एक. जयाची आरतीची भोगित,
विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची नक्षिक प्रगट होण्याची संताच्या मनबुद्धीत तळमळ उत्पन्न होतात, विषयानी संत सोडले आहेत. म्हणजे अहोरात्र आत्माकार वृत्ती असली तर विशेष त्या संतांना सोडतात. अर्थात निर्विषय आत्मज्ञानाने इंद्रिय मनबुद्धी निर्विषय होते. ज्याचे रक्तभाव गेलेले आहेत ते विरागी आत्मलाभासाठी एकांत वनवास स्वीकारतात. जयाची आरतीची भोगित, आरतीची आर्तता तळमळ, तळमळ पाहिजे. ज्यांना तळमळ लागलेली आहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. प्रभू भेटीची किती तळमळ पाहिजे. जीवना वेगळी मासोळी. जीवन म्हणजे पाणी. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडपतो, असं प्रभूच्या आत्मचेतनेमधून आपलं प्राण आणि मनबुद्धी विषयाकडे बाहेर काढल्यानंतर आपल्याला तेवढी तळमळ लागली पाहिजे. जीव तडफडला पाहिजे. प्रभू मिलनाची एवढी आर्तता पाहिजे. तो इथे पात्र आहे बरं. फुरसदीनं परमार्थ करणारी नाहीत म्हणून आता आपण ॲडमिशनला जरा बंदी घातली. ॲडमिशनला बंदी घातली. सहज नाही. किती तहान भूक झोप तुम्ही विसरू शकता. जयाची आरतीची भोगित, विषयी त्यजिले संत. जे चैतन्य ब्रह्म चेतना ब्रह्म पावण्याकरिता, ब्रह्मरूप होण्याकरिता, ब्रह्म दिसण्याकरिता, ब्रह्म होण्याकरिता जे तडफडतायत,